नमस्कार. जर तुमची त्वचा निस्तेज, कोरडी अशी असेल, म्हणजे अगदी हिवाळ्यातच नाही फक्त, तर 12ही महिने अतिशय रुक्ष, कोरडी अशी त्वचा असेल आणि तुम्हाला जाणवत असेल, की वरचे वर ही काळवंडल्यासारखी दिसते. म्हणजे बघा, काही जणांना असं जाणवतं, की लहानपणी ते बऱ्यापैकी उजळ असतात आणि मग नंतर हळू त्वचा थोडी काळवंडल्यासारखी दिसते. म्हणजे चेहऱ्यावर पॅचेस येतात, कधी-कधी असे कोपऱ्यांवर किंवा जॉइंटच्या इथे अशी काळपट झाल्यासारखी दिसते. तर याच्यामागे नक्की काय बरं कारण असतं? आयुर्वेदामध्ये याला असं म्हणतात, की त्वचेमध्ये जर वात गेला असेल, म्हणजे वातदोष हा वाढून तो त्वचेच्या साहाय्याने जर राहिला असेल, तर ही त्वचा बिघडते आणि त्यामुळे अशी लक्षणं निर्माण होतात. तर याची कारणं काय-काय असतात आणि यावर अगदी साधे सोपे उपाय काय करता येतील, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर त्वचेमध्ये वात जाण्याचं म्हणजे त्वचा अशी कोरडी असण्याचं एक मुख्य कारण आयुर्वेदामध्ये सांगितले ते म्हणजे पुरोवात. म्हणजेच आपण आजकालच्या काळात जर बघायचं झालं तर बरेच मुलं हे जेव्हा टू व्हीलरवरनं फिरत असतात आणि विशेष करून बॉईज म्हणजे मुलं तर ते काही चेहरा कव्हर न करता किंवा असे जेव्हा फिरत असतात तेव्हा कंटिन्युअस वारा हा लागत राहतो आणि हे 1-2 दिवसांनी होत नाही अर्थात. तर रोज असं ते जेव्हा ट्रॅव्हल करत असतात आणि स्पेशली आजकाल प्रदूषणामध्ये जेव्हा असे जात असतात तर सतत असा वारा आणि तो पण असा प्रदूषित वारा किंवा बऱ्याचदा थंड वारा असा लागून त्वचा बिघडायला लागते आणि मग त्याच्यामध्ये कोरडेपणा यायला लागतो. याशिवाय अजून एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ज्यांचं काम हे प्रवासाचंच असतं, म्हणजे सतत प्रवास जर होत असेल आणि तो कोणत्याही वाहनाने असेल तरी पण सततचा प्रवास हे वात वाढण्याचं कारण ठरतं आणि त्यामुळे पण अशी त्वचा कोरडी व्हायला लागते. तिसरं महत्त्वाचं कारण आहे, की जर तुम्ही थंड हवेच्या प्रदेशामध्ये राहत असाल, म्हणजे आता आपली लोकं जगभरात राहत असतात, तर वेगवेगळ्या वेदर्समध्ये म्हणजे सतत जिथे थंडी असते, तर तिथे नॅचरलीच कोरडेपणा असतो. त्यामुळे तुम्ही कितीही काळजी घेतली, काही घेतली, तरीसुद्धा त्या हवेचा परिणाम म्हणून कोरडेपणा वाढायला लागतो. याशिवाय वात वाढण्याची जी बाकीची कारणं आहेत, म्हणजे उपवास असेल किंवा वेळच्या वेळी न खाणं-पिणं असेल किंवा वेळच्या वेळी न झोपणं असेल, तर या सगळ्या कारणांनी सुद्धा जेव्हा वात वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम हा त्वचेवर होतच असतो. आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शरीरात इन जनरलच कोरडेपणा खूप वाढतो, तेव्हा अल्टिमेटली ते तुमच्या त्वचेवर दिसायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटेस्टाईन म्हणजे अगदी आतड्यांपासून जेव्हा कोरडेपणा असतो, बाकी शरीरामध्ये कोरडेपणा असतो, तेव्हा हळू तुमची त्वचासुद्धा कोरडी व्हायला लागते. याबरोबरीने अजून एक महत्त्वाचं कारण सांगितलं ते म्हणजे ऋतुचर्येचं पालन न करणं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जे सांगितलेलं असतं की स्नेहन करा, स्वेदन करा. म्हणजे जेव्हा थंडी येते तेव्हा तुम्ही सगळ्या अंगाला छान तेल लावून मसाज करा, मग त्याच्यानंतर उटणं वापरा. तर हे जेव्हा आपण करत नाही, म्हणजे थोडक्यात आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तेव्हा मग रुक्षपणा हा जाणवायला लागतो. बरं, आता ह्याच्यावर उपाय काय करायचा? तर अगदी साधे सोपेच उपाय आहेत अर्थात. जेव्हा कोरडेपणा येतो तेव्हा त्याच्यावरचा उपाय असतो ते म्हणजे स्नेहन म्हणजे तेल लावणं. तर आपण बऱ्याचदा मी तर माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि तुम्ही हे ऐकलेलं असेल की स्नेहनासाठी म्हणजे तेल लावण्यासाठी जर कुठलं बेस्ट आहे तर ते म्हणजे तिळाचं तेल आहे. पण तिळाच्या तेलाला अर्थातच वास बऱ्यापैकी येतो, ते बरंच स्टिकी असतं, तर त्याचं स्टिकीनेस हे चांगला असतो, पण हे जनरली आजकालच्या मुलांना फारसं आवडत नाही. तर त्यामुळे आयुर्वेदिक अनेक तेलं आहेत, म्हणजे जी सिद्ध केलेली असतात, म्हणजे ज्यात छान औषधं घातलेली असतात. तर अशा तेलांचा उपयोग तुम्ही मसाजसाठी करू शकता. कोणती तेलं आहेत? तर बला तेल आहे, क्षीरबला आहे, नारायण तेल आहे, दशमूळ तेल आहे, चेहऱ्यासाठी कुंकुमादी तेल आहे. तर अशी अनेक तेलं आहेत. यात तुमच्या प्रकृतीला जे सुटेबल असेल ते तेल तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. म्हणजे ज्यांची थोडीशी पित्त प्रकृती आहे तर त्यांना बला तेल, क्षीरबला तेल चांगलं आहे. ज्यांना थोडा वाताचा जास्ती त्रास होतो त्यांच्यासाठी नारायण तेल चांगलं आहे. याशिवाय ज्यांना अंग दुखतं किंवा बाकी काही तक्रारी तर त्यांच्यासाठी पण नारायण तेल हे चांगलं आहे. चेहऱ्यासाठी विशेष करून कुंकुमादी तेल चांगलं आहे. तर अशा प्रकारचं तेल तुम्ही सिलेक्ट करून ते तुम्ही वापरू शकता. स्नेहन करताना पण चेहऱ्यालाही छान मसाज करायचा. नंतर जसं मी मगाशी म्हटलं तसं बऱ्याच जणांच्या जॉईंट्सला काळपटपणा असतो, तर जॉईंट्सला पण गोलाकार पद्धतीने छान जिरवून असा मसाज करायचा. मसाज करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ते म्हणजे तेल हे कोमट करून वापरायचं. म्हणजे तुम्ही अंघोळीच्या आधी करणार असाल तर त्या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ तेलाची वाटी ठेवायची आणि कोमट झाल्यावर तुम्ही करू शकता. हे तर अगदी साधं सोपं आहे. म्हणजे तुम्ही अंघोळ करताना जस्ट एक 15 मिनिटं स्वतःसाठी काढली
तर तेलाचा मसाज पण होतो आणि वेगळा काय अजून त्याच्यासाठी परत सेपरेट वेळ द्यायची गरज पडत नाही. स्नेहनाच्या बरोबरीने अजून महत्त्वाची दुसरी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे स्वेदन. तर स्वेदन हे रोज नेहमी सतत असं शक्य होत नाही. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हणजे 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा जर कधी जमलं तर स्टीम बाथ किंवा स्वेदन घेऊन हे त्वचेसाठी अतिशय चांगलं असतं. म्हणजे त्याने त्वचा मृदू, मुलायम अशी होते. विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर स्नेहन आणि स्वेदन या दोन्ही गोष्टी घेतल्याने त्याचा खूप जास्ती फायदा होतो. म्हणजे वात कंट्रोलमध्ये येतो. वातासाठी खूप चांगलं आहे आणि त्याने बाकी तक्रारी पण कमी होतात. म्हणजे फक्त त्वचा मऊ होते वगैरे असं नाही. म्हणजे आयुर्वेद फक्त असं त्वचेपुरता विचार नाही करत अर्थातच. तर तिथला वात कमी झाल्यामुळे तुमची बाकी तक्रारी ज्या असतात म्हणजे अंग दुखणं असेल, कोणाला जॉईंट पेन असेल किंवा बाकी कधी खाज सुटणं असेल, तर अशा ज्या काही तक्रारी आहेत त्या कमी व्हायला पण मदत होते. आता हे झालं बाह्य स्नेहन. पण फक्त बाह्य स्नेहन हा उपाय असू शकत नाही जेव्हा आतून कोरडेपणा येतो. तर त्यामुळे काय असतं तर अभ्यंतर स्नेहन हे पण खूप जास्ती महत्त्वाचं असतं. अभ्यंतर स्नेहनामध्ये एक साधा सोपा उपाय सांगते. तो म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या तुम्ही म्हणजे चहा घेण्याच्या ऐवजी जर सकाळी उठल्यावर दूध आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप हे घेतलं तर हे अगदी बेस्ट कॉम्बिनेशन असतं. म्हणजे तुपानी स्नेहन होतं आणि दूध घेतल्यामुळे ते छानपैकी त्याचं रसायन काम होतं. म्हणजे सगळ्या शरीरामध्ये स्नेहन होऊन अल्टिमेटली त्वचेपर्यंत जायला मदत होते. तर स्नेहन आणि अभ्यंतर स्नेहनासाठी दूध, लोणी, तूप या गोष्टी तर आहेतच. याशिवाय अजून नॅचरली जे स्नेहन करतात असे कोणते पदार्थ आहेत बरं? तर अर्थातच आपण ज्याच्यापासून तेल काढतो असे पदार्थ म्हणजे तीळ असेल, बदाम असेल, अक्रोड असेल, शेंगदाणे असतील, ह्या सगळ्या पदार्थांपासून पण आपल्याला स्नेहनाचे फायदे मिळत असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर किंवा जेव्हा तुम्हाला दिवसभरात जेव्हा कधी वेळ मिळेल तर तेव्हा असे पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत. याने पूर्ण शरीरामध्ये स्नेहन होऊन अल्टिमेटली त्वचा छान व्हायला पण मदत होते. तर हे अगदी साधे सोपे उपाय तुम्ही करून बघा आणि काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.